नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं सोनालीज फॅशन वर्ल्ड आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत 40 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग कशी करायची ते। याच्या अगोदर मी 34 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग टाकली होती। तर एक कमी साईजची आणि एक हेवी साईजची कटिंग करून मी तुम्हाला दाखवते, कारण आपला फ्री शिवण क्लास चालू आहे। त्याच्यात मग तुम्हाला कुठल्याच ब्लाउजला कटिंग करायला प्रॉब्लेम येऊ नये, हेवी साईज असेल तरी आणि कमी साईज असेल तरी। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 40 साईजची कटिंग आणि स्टिचिंग करणार आहोत। तर इथे बघा, हा जो आहे तो आपला मेन ब्लाउज पीस आहे। तर इथे बघा, अशा प्रकारे हा ब्लाउज पीस आहे बॉर्डरची, आणि याला आपल्याला पफ स्लीव्स बनवायचे आहेत आणि पाठीमागे बोट नेक आहे। तर आजच्या ब्लाउज मध्ये आज आपण पाठीमागे बोट नेक आणि पुढे डीप नेक असल्यावर कशी कटिंग करायची ते बघणार आहोत। तर इथे बघा, त्याच्यासाठी मी इथं 1 मीटर अस्तर घेतलेला आहे। तर इथे बघा, अस्तर ठेवताना आपल्याला जी बंद बाजू आहे ती इथं मी माझ्या साईडला बंद बाजू ठेवलेली आहे आणि इकडच्या साईडला मी ओपन बाजू ठेवलेली आहे। तर इथे बघा, अस्तर सगळ्यात अगोदर मी व्यवस्थित ठेवून घेतलं। त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाउजच्या उंचीचं माप टाकायचं असतं। आपल्या ब्लाउजची उंची आहे 15.5। त्याच्यात 1 इंच प्लस करून इथं आपल्याला 16.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। तर इथे बघा, मी 16.5 इंच मार्किंग करून घेतलं। तिथे इथे बघा, आपल्याला 2 ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे आपली लाईन जी आहे ते सरळ येते। त्याच्यानंतर इथे आपल्याला एक सरळ लाईन आखून घ्यायची आणि या लाईनवर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर शोल्डर आहे 16 इंच, त्याचा हाफ करायचा आणि बरोबर इथं 8 इंचावर आपल्याला मार्किंग करायचं। तर तुमचं जेवढा पण शोल्डर असेल इथं त्याचा हाफ करायचा आणि इथं आपल्याला त्याचा माप टाकायचा आहे। त्याच्यानंतर इथे बघा, इथं 8 इंच टाकले ना, तर इथं आपल्याला 7.5 इंच मार्किंग टाकायचं, म्हणजे अर्धा इंच कमी घेऊन इथं आपल्याला माप टाकायचं आहे। आणि मुंडा किती घ्यायचा, तर इथं आपण शोल्डर जेवढा घेतलेला असेल ना, तुमचा जेवढा शोल्डर असेल त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी आपल्याला इथं मुंड्याचं माप टाकायचं आहे। तर इथे बघा, 7.5 इंच मी इथं मुंड्याचं माप टाकलेलं आहे। आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे। आणि हे दोन्ही पण आपण जे माप टाकलेलं आहे ते इथं जोडून घ्यायचं। ओके। त्याच्यानंतर आता इथे बघा, ही जी आपण लाईन आखलेली आहे या लाईनवर आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। तर छातीचा चौथा भाग 10 इंच प्लस 2 इंच इथं शिलाई मार्जिन द्यायचं आणि इथं आपल्याला अशा प्रकारे मुंड्याचा शेप द्यायचा। तर तुम्ही बघू शकता मुंड्याचा शेप कशा प्रकारे दिलेला आहे। जिथं आपली फिटिंगची लाईन आहे तिथून 1-2 लाईन एवढी खाली असा शेप दिलेला आहे। त्याच्यानंतर इथे बघा शोल्डर पट्टीचं माप 3.5 इंच टाकलं आणि 4.5 इंच आपल्या गळ्याची रुंदी राहिलेली आहे। त्याच्यानंतर 3.5 इंच खाली घेतला आणि इथं आपला बॉक्स तयार करून घेतला। आता या बॉक्समध्ये आपल्याला बोटनेकचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर इथे बघा, अशा प्रकारे परफेक्ट असा बोटनेकचा शेप देऊन घ्यायचा आणि इथे बघा, अर्धा इंच घेऊन आपल्याला इथं शोल्डर उतार द्यायचा आहे आणि बोटनेक मध्ये शोल्डर उतार देणं कंपल्सरी आहे। त्याच्यानंतर आपल्याला कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच डॉटसाठी घ्यायचा आणि साईडला 2 इंच एवढं शिलाई मार्जिन देऊन आपली फिटिंगची आणि शिलाई मार्जिनची लाईन आखून घ्यायची। त्याच्यानंतर इथे बघा, 2 इंच खाली घेतला आणि 4.5 इंच मी अशी लांबी घेतलेली आहे। इथे बघा, जेवढी आपली गळ्याची असेल तेवढीच इथं खाली पण आपल्याला घ्यायची। त्याच्यानंतर तुमच्या ब्लाऊजच्या पाठीमागची जी पट्टी असेल तेवढी त्याच्यात 1 इंच प्लस करून माप टाकायचं आणि इथं पण 4.5 इंचच घ्यायचं आणि सरळ लाईन आखून घ्यायची आणि इथं बॉक्स तयार करून घ्यायचा। या बॉक्समध्ये आपण जो मधला गळा आहे तो तयार करणार आहोत। तर इथे बघा, कशा प्रकारे मी इथं गळ्याला शेप देत आहे। आता या बॉक्समध्ये तुम्ही दुसरा कुठलाही शेप देऊ शकता, असं काही नाही की हा शेप देऊ शकता। तुमच्या आवडीने तुम्हाला जो शेप द्यायचा असेल तो इथं देऊ शकता। आणि साईजनुसार जी गळा रुंदी आहे ना ती कमी जास्त होत राहते शोल्डरनुसार किंवा गळापट्टीनुसार। तर इथे बघा, आता मी इथे खालच्या साईडने स्ट्रेट आणि वरच्या साईडने हलकासा असा राऊंड देऊन इथं शेप देऊन घेतलेला आहे। आणि जो आपले 4.5 इंच इथं लांबी घेतलेली होती तिथं मी 4 इंच घेतलेली आहे, अर्धा इंच कमी करून घेतलेली आहे आणि वरच्या साईडून 2 इंच आतमध्ये घेऊन असा गोल शेप दिलेला आहे। तर इथे बघा, पाठीमागचा पार्ट आता आपला पूर्ण कटिंग झालेला आहे, सॉरी मार्किंग झालेला आहे। आता आपण जसं मार्किंग केलेलं आहे तसंच कट करून घ्यायचं आणि जो शोल्डर उतार दिलेला होता तो मी आता कट केलेला नाही, कारण आपल्याला ह्याच्यावरूनच पुढचा पार्ट कट करायचा आहे। मग नंतर पुढचा पार्ट कटिंग झाल्याच्या नंतर आपण जेव्हा स्टिचिंग करतो त्यावेळेस आपण इथं शोल्डर उतार कट करणार आहोत। ओके। त्याच्यानंतर इथे बघा, पुढच्या बाजूला मी इथं 2-2 इंचचं मार्किंग करून घेतलं आहे। ते कशासाठी ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतेच। तर अगोदर 2 इंचाचं मार्किंग केलं, तिथे एक सरळ लाईन आखून घ्यायची आणि तिथूनच त्याच्यानंतर त्या लाईनला चिकटूनच आपल्याला जो आपला पाठीमागचा भाग आहे ना तो व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आणि जसं आहे तसंच आपल्याला त्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। त्या व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, सेम त्याच पद्धतीने करायचं आहे।
आणि या पद्धतीने तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग केली ना, फिटिंग एकदम परफेक्ट अशी बसते. तर त्याच्यानंतर बघा उंचीमध्ये मी खालच्या साईडला इथं 1/2 इंच वाढवून घेतलेलं आहे आणि गळ्याची रुंदी घ्यायची आहे 3.5 इंच आणि शोल्डर पट्टी आपण ठेवली होती 3.5. तर इथे पण 3.5 इंच शोल्डर पट्टी घ्यायची आणि इथं आपल्या मुंड्यासाठी इथं बॉक्स तयार करून घ्यायचा. आणि इथे बघा पुढचा गळा घेतलेला आहे मी 6.5 इंच आणि गळ्याची रुंदी आपण घेतलेली आहे 3.5 इंच. खालच्या साईडला पण आणि वरच्या साईडला पण दोन्ही पण साईडला 3.5 घेतलेला आणि असा गोल शेप देऊन घेतलेला आहे गळ्याचा. त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला बस पॉईंटचं माप टाकायचं आहे. तर इथे बस पॉईंट टाकलेला आहे मी 12 इंचावर आणि इथं बघा आपल्याला आडवा टक्स आहे तो टाकायचा आहे 4 इंचावर. तर इथे बघा 4 इंचावर मी माप टाकलं आणि खालच्या साईडला आपल्याला टाकायचं आहे 3.5 इंच. मग आडवा टक्स तुम्ही मधला जो आहे तो जेवढा घेईल त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी आपल्याला खालच्या साईडला घ्यायचं असतं आणि हे 2 पॉईंट आता जोडून घ्यायचे. तर इथे बघा आपण जो मेन टक्स घेणार आहोत तो घेणार आहोत 3 इंच आणि हेवी साईजमध्ये टक्स नेहमी जास्तच घ्यायचा. 3-3.5 इंच सुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता. त्याच्यानंतर इथे बघा 2 इंच इथून मी वरती घेतलं आणि ते 2 पॉईंट जोडून घेतले ना अशा प्रकारे. इथे बघा तुम्ही बघू शकता परफेक्ट असा आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे ना. अगोदर ह्या 2 लाईन जोडून घेतल्या ना म्हणजे शेप द्यायला आपल्याला अवघड जात नाही आणि तुम्ही बघू शकता आपल्या प्रिन्सेस कटचा शेप किती परफेक्ट आलेला आहे. तुम्ही पण सेम याच पद्धतीने कटिंग करायची आहे म्हणजे तुमचा ब्लाऊज पण अगदी परफेक्ट येणार. तर इथे बघा आपण मेन टक्स जो आहे तो घेतला होता 3 इंचचा. तर इथे साईडला मी 2 इंच वाढवलं होतं तर ते 2 इंच झालं आणि साईडला इकडे बघा 1 इंच मी वाढवलेलं आहे आणि वरच्या साईडला पण इथं मी 1 इंच वाढवून घेतलं. आणि हे जे 2 आपले पॉईंट आहेत ना ते 2 पार्ट आहेत जो प्रिन्सेस कटचा ते जोडण्यासाठी 1 इंच आपल्याला जातं त्याच्यामुळे अजून 1 इंच मी साईडला वाढवून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे खालच्या साईडला मी टोटल 4 इंच वाढवून घेतलेलं आहे. आणि इथे बघा आपण जो खालच्या साईडला 1/2 इंच एक्स्ट्राचं वाढवलं होतं ना ते असं तिरकं आपल्याला जोडून घ्यायचं आहे कारण हुक लूकची पट्टी मग जास्त मोठी होते आपली आणि त्या आपल्याला त्याची जास्त गरज पण पडत नाही खालच्या 1/2 इंचाची. फक्त आपण टक्स दिल्याच्या नंतर तिथला जो पार्ट आहे पफचा तो टक्स दिल्याच्या नंतर बरोबर उचलून येतो मग तिथला पार्ट जो आहे तो एकदम सरळ होतो. त्याच्यानंतर चेक करायचं पुढचा आणि पाठीमागचा भाग आपला सरळ आहे का कारण जेव्हा आपण फिटिंग करतो त्यावेळेस मग नंतर पुढच्या आणि पाठीमागचा भाग बऱ्याच जणांना असं होतं की कमी जास्त होतो किंवा मग मुंड्यातली शिलाई वर खाली होते. हे सगळे प्रॉब्लेम होतात. त्याच्यामुळे वेळोवेळी आपण कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही करताना आपल्याला चेक करायचं असतं. तर त्याच्यानंतर बघा इथे आपण 2 इंच वाढवलं होतं ना पुढच्या साईडला तिथून असं तिरकी लाईन आपल्याला गळ्याची जिथं जिथं आपला गळा संपलेला आहे ना तिथं तिरकी लाईन आखून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आता जसं आपण मार्किंग केलेलं आहे तसं आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. सगळ्यात अगोदर आपण खालच्या साईडने कट करून घेतलं आणि मी कसं कट केलंय ते व्हिडिओमध्ये तुम्ही अगदी लक्षपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये समजेल. कारण हेवी साईजमध्ये बऱ्याच जणींना प्रॉब्लेम येतो प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये प्रिन्सेस कट चपटा बसतो किंवा व्यवस्थित असा पफ येत नाही. तर तुम्ही या पद्धतीने एकदा कटिंग करून बघा तुमचा ब्लाऊज 100% परफेक्टच येणार. आणि याचा स्टिचिंगचा व्हिडिओ टाकेल मी नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर इथे बघा आता आपले प्रिन्सेस कटच्या पुढच्या भागाची कटिंग होत आलेली आहे आणि कटिंग करताना बघा हा जो मेन पॉईंट आहे ना तो व्यवस्थित इथं कट करून द्यायचं जास्त टोक वगैरे येऊन द्यायचं नाही. आणि इथं तुम्ही समजा हेवी साईजमध्ये बस जास्त असेल तर इथं तुम्ही 3.5 इंचचा सुद्धा जो आपण मेन टक्स आहे तो घेतलेला 3 इंचचा आहे तिथं तुम्ही 3.5 इंच सुद्धा घेऊ शकता. तर इथे बघा आता कटिंग झालेली आहे आणि हे जे कटिंग आहे ते मी ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करून घेते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.